हॅलो एव्हरीवन. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मेथी ड्रायफ्रूट डिंक लाडू. हिवाळ्यामध्ये खूप छान असतात ते. सो आपण इथे गहूचं पीठ भाजून घेणार आहोत, डिंक भाजून घेणार आहोत तुपात. त्याच्यानंतर गुळाला बारीक किसून घ्यायचं आहे. जे पण ड्रायफ्रूट्स आपल्याला घ्यायचे आहेत, काजू बदाम, त्यांना तुपात भाजून त्यांना मिक्सीमधनं काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण खोबऱ्याचं कीस, त्याच्यानंतर खारीकचं कीस जे पण आणलेलं आहे त्याला पण तुपात थोडंसं भाजून घेणार आहोत. हळूहळू आपण हे सगळं एकत्र करणार आहोत. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आपल्याला गूळ. मेथीचा कीस केलेला आहे आपण बारीक, दळून आलेला आहे, त्याला आपण गुळात परत गरम करून घेणार. इथे जे पण आपण इन्ग्रेडियंट्स घेतो हे सगळे आपण तुपात गरम करून किसलेले सगळे वस्तू आहेत. सो आपल्याला जाड जाड दाणे नसणार त्याच्यात. सगळ्यात शेवटी आता जेव्हा आपलं मिक्सचर बाकीचे सगळे एकत्र होत आहेत त्याच्यानंतर आपण इथे तूप ठेवलं आहे गरम करायला. त्या तुपामध्ये आपण गूळ टाकणार आहे. गुळाला जर किसून घेतलं ते लवकर एकत्र होईल आणि बारीक राहील, खडे नसणार त्याच्यात, तो सोपं जाईल. आणि आता याला चेक कसं करायचं की आपला गूळ झाला आहे गरम, केव्हा आपण त्या मिश्रणामध्ये ॲड करून लाडू बनवू शकतो. सो त्याच्यासाठी हे नेहमी तुम्ही परतत राहा कंटिन्यू. 5 ते 7 मिनटामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की खालून एक एक बुडबुडे चालू झालेले आहेत. जेव्हा पण असे हळूहळू बुडबुडे येत आहेत, तूप थोडं वरती येतं आहे, तेव्हा गूळ थोडं वरती येतं आहे सॉरी, तेव्हा तुम्हाला कळून जाईल की ओके आपलं गूळ रेडी आहे. ते गरम गरम गूळ आपल्या मिश्रणामध्ये ॲड करा आणि हळू एकवारपणे सगळं एक जीव करा ते पूर्ण मिश्रणामध्ये गूळ. हे माप आहे 2 kgचं, तर तुम्ही सगळं प्रमाणात 2 किलो गहूचं पीठ किंवा तुम्ही बारीक रवाही म्हणू शकता त्याला. त्याच्यानंतर 2 किलो गूळ, 2 लिटर तूप आणि ड्रायफ्रूट ॲज पर युअर चॉईस अर्धा किलो, पावशेर डिंक, पावशेर मेथी पावडर, अशा प्रकारे तुम्ही ॲड करा. हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू हेल्थसाठी खूप छान असतात. सो हे एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच युनिक रेसिपीसाठी, हेल्दी रेसिपी